अकोल्यात तापमानाने रविवार रोजी तब्बल 46 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिकांचे हाल होत आहे. पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचा धोका वाढलाय. महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रुची पहुरकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. चक्कर येणे, उलटी होणे, पोटदुखी, बेशुद्ध पडणे आणि शरीर गरम होणे ही अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे सांगण्यात आले. दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे तसेच सैल व सुती कपडे वापरण्याचे आवाहन करण्यात आले. महानगरपालिकेकडून शहरात पाणपोई, ORS वाटप आणि आरोग्य केंद्रामध्ये विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नमस्कार, मी डॉक्टर रुची पहुरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका अकोला. आज अकोल्याचे तापमान हे 46 सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे व पुढे पण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्मघात म्हणजे हीटस्ट्रोक होऊ शकतो. हीटस्ट्रोकची लक्षणे आहेत की अंग गरम होणे, उलट्या होणे, संडास होणे, पोट दुखणे, चक्कर येणे, उलटी होणे आणि बेशुद्ध पडणे अशी लक्षणं आढळल्यास नागरिकांना त्वरित नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा. आणि तसेच मी नागरिकांना आवाहन करते की 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नका. पाण्याचे प्रमाण शरीरात कमी होऊ देऊ नका. अंगामध्ये सुती आणि सैल कपडे घाला आणि गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांची जास्त काळजी घ्या. जर कोणाला उष्मघात म्हणजे हीट स्ट्रोक होत असेल तर त्याला सावलीत नाही, त्याच्या अंगावर थंड पाणी टाका आणि त्याला नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा. महानगरपालिकेअंतर्गत जे नागरी आरोग्य केंद्र आहेत तसेच आरोग्य वर्धिनी आहेत तिथे आपण ORS कॉर्नर्स लावले आहेत. तसेच मोफत ORS वाटप करण्यात आलं आहे. तसेच आपण महानगरपालिकेअंतर्गत पाणपोया आणि पाण्याची व्यवस्था पण करण्यात आली आहे व मी नागरिकांना असे आवाहन करते की उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करा आणि काळजी घ्या. धन्यवाद.